नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उद्या भव्य प्रचार शुभारंभाच्या माध्यमातून निवडणूक रणधुमाळीला सुरुवात करणार आहे। या प्रचार शुभारंभामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून सौ वर्षा सचिन कांबळे, म्हैसाळ पंचायत समिती गणातून सौ गायत्री सुशांत घोरपडे आणि टाकळी पंचायत समिती गणातून सौ रिदा सुलेमान मुजावर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचार उद्यापासून अधिक वेगाने सुरू होणार आहे। तिन्ही महिला उमेदवार एकत्रितपणे प्रचारात उतरल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उद्या होणाऱ्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने विकास, स्थानिक प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांबाबत थेट जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे। कामाच्या जोरावर मत मागण्याची भूमिका मांडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट भाजपच्या प्रचाराला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे म्हैसाळ व टाकळी परिसरात भाजपची धाकधूक वाढल्याचे बोलले जात आहे। एकूणच उद्या होणाऱ्या भव्य प्रचार शुभारंभामुळे म्हैसाळ जिल्हा परिषद गटासह संबंधित पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे चित्र आहे।